तिसऱ्या नरेंद्र मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर झालेले आहे। बहुतेक जुनी खाती तशीच आहेत। नितीन गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्रीपद मिळालंय। या आधीच्या कार्यकाळामध्ये देखील त्यांच्याकडे परिवहन मंत्रीपदच होतं। आमचे जेवढे आमदार आहेत तेवढेच शिंदेचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही मिळायला हव्यात, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं आहे। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी छगन भुजबळ बोलत होते। रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने येवल्यामध्ये जल्लोष करण्यात आला। येवल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला। येवला विंचूर चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करत फटाके फोडून एकच जल्लोष करण्यात आला। विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन इथे बैठक पार पडली। 288 जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती शिवबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिली। राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडी विधानसभेसाठी तयारीला लागली आहे। महाविकास आघाडी विधानसभेमध्ये 180 ते 185 जागा जिंकणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। सोबतच उद्धव महाराष्ट्राचा दौरा करणार अशी माहिती सुद्धा संजय राऊतांनी दिली। राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळाली। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार पुरंदरमध्ये दुष्काळ दौरा करणार आहेत। बुधवारी दिवसभर दौरा करत शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। पुरंदरमधील नीरा गावातून दौऱ्याला सुरुवात होणार आणि पुरंदरमधील शेतकऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीमध्ये मार खाल्ल्यानंतर तसेच प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभेतून देखील सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसला। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी बॅकफूटवर गेले आहेत। पुढील 3 महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बॅकफूटला जाणे ही चिंताजनक बाब असल्याची बाब उघडकीस आली। यावरच चिंतन मनन करण्यात आलं आणि यानंतर आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। लोकसभेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। या निकालानंतर राजकीय उलथापालथ होणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या। अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केलाय। विजय वडेट्टीवार भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय। आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत हा दावा केला। कोल्हापूर लोकसभेला मिळालेल्या झंझावाती यशानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव यांची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून शाहू महाराज यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आदरातिथ्य करण्यात आलं। शाहू महाराजांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही उपस्थित होते। ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोदींनी हे आदेश दिले आहेत। ज्यांना आपल्या सोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी थांबावं असं सुद्धा स्पष्ट वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। निवडणुकीआधी
निलेश लंके यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीचाच विजय होणार असं वक्तव्य करत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। पंतप्रधान मोदींबाबत शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं। देशाची सत्ता मोदींच्या हातात आहे असं म्हणत त्यांनी याबाबतची आता कबुली दिली आहे। 40 आमदार घर वापसी करतील असा दावा जयंत पाटील यांनी केलेला आहे। घर वापसी करणाऱ्या आमदारांना वाट पाहायला सांगितली। राष्ट्रपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। सोबतच 40 आमदार घर वापसी करतील असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होता। या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। त्यामध्ये बोलत असताना लोकसभेत झालेल्या पराभवाबाबत बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलेला आहे। अपयशाने खचून जाऊ नका असं अजित पवार म्हणाले। आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। शिवबाठाला काँग्रेसमुळे 9 जागा मिळाल्या असं म्हणत नितेश राणे यांनी शिवबाठाला टोला लगावलाय।